अधिक महिन्याची सांगता अधिक अमावस्येने होणार आहे, ज्याला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हणतात। यंदा 14 आणि 15 तारखेला 2 दिवस अमावस्या असणार आहे। 14 तारखेला वार रविवार ह्या दिवशी दुपारी 12:20 अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि 15 तारखेला सकाळी 8:24 अमावस्या संपणार आहे। आता उदय तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते आणि जी सूर्याने बघितलेली आहे ती तिथी धरली जाते। तर मग सोमवती अमावस्या म्हणजेच काय, रविवारी दुपारी 12 वाजेनंतर सोमवारी पूर्ण दिवसभर अमावस्या धरली जाणार आहे आणि आपल्याला ह्याच अमावस्येचं अवचित्त साधून अजूनही सेवेला आपल्याला संधी मिळाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची तर पितरांची सेवा। आजच्या भागामध्ये आपण फक्त पितरांची सेवा या सोमवती अमावस्येला अधिक अमावस्येला पितरांची काय सेवा करावी त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत। आता हे जे काही तुम्ही करणार आहे तर तुम्ही हे सोमवारी केलं तरी चालेल किंवा ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही दुपारी 12:30 नंतर केल्या तरी चालेल। सगळ्यात आधी सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यावे, सूर्याला जल अर्पण करावं, सूर्यदेवाची उपासना करावी। नंतर येते ते पितरांची सेवा ह्या दिवशी आवर्जून करायची आहे। संपूर्ण अधिक महिन्यात नसेल झालं, आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जी काही तुम्हाला सेवा सांगते ती तुम्हाला 8 तारखेला सकाळी म्हणजे तुम्ही दिवसभरात, आता पितरांची सेवा तर आपण सकाळीच करतो, तर सकाळी तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रम दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायची गरज नाही। दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला देवाची पूजा करायची आहे। आधी पितरांची सेवा करायची। आता परत एकदा सांगते, पितृस्तुती स्तोत्रम कसं पठण करायचं। पितरांचं आसन वेगळं असतं, त्या आसनावर बसायचं, पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं। ते आसन एका जागेवर अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे कोणाचाही हात लागणार नाही। नंतर हात पाय धुवायचे, नंतर तुम्ही सगळ्यांशी बोलू शकता। हा त्याचा नियम आहे। ह्या दिवशी पंचमहायज्ञ आवर्जून करा। पितरांसाठी जे काही करत असतो ते पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी करत असतो। अधिक महिन्यात सुद्धा पितरांची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। ज्यांना संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे ह्या 2 दिवसात तुम्ही करू शकता। कितीही प्रखर पितृदोष असेल त्याच्यातून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल, तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमचे पितर सुद्धा त्यांना सुद्धा मुक्ती आणि तृप्ती मिळेल। आता आपण जेव्हा आपण पितृतर्पण विधी करत असतो तर हा तुम्ही रविवारी केला तरी चालेल किंवा सोमवारी केला तरी चालेल। पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे। कावळ्याला घास देणं, मग तुम्ही दही भाताचा नैवेद्य अर्पण करू शकता। फक्त दही आणि भात सगळं तुम्हाला करणं शक्य होत नाही तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। कावळ्याला ज्याला घास घालणं असं म्हणतात। पंचमहायज्ञ करत असताना गाईला घास देत असतो आपण। मग जर तुम्हाला पंचमहायज्ञ करायचं असेल आणि आवर्जून करावं तर गाईच्या नावाची एक चाणकी काढून द्यावी किंवा सकाळी उठल्यावर अग्निदेवतेला सुद्धा एक कागद घ्यावा, त्याच्यावर तूप टाकायचं आणि ते जाळायचं। म्हणजेच काय, ती अग्नीला आहुती झाली, अग्नीला नैवेद्य झाला। लहान बाळ किंवा घरात कोणी आलं तर त्याला निर्मुखी पाठवायचं नाही। पंचमहायज्ञापैकी हे यज्ञ आहे। मुंग्यांना साखर खाऊ घालणं। आता घरातच मुंग्या असतात असं नाही, मग काय करायचं अशा वेळेस तुम्हाला सांगते, एक गव्हाचा कणकेचा गोळा घ्यायचा, कणिक घ्यायची, त्या कणकेमध्ये ना थोडंसं साखर टाकायची, एक असा गोळा घ्यायचा, त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि त्याचे गोळे बनवायचे आणि हे गोळे तुम्ही घराच्या बाहेर किंवा तुम्ही जिथे राहतात त्याच्या आसपासच्या परिसरमध्ये टाकायचे। थोडक्यात काय, पक्ष्यांना किंवा जे काही कीटक आहे त्यांना आपलं अन्नदान होतं। कावळ्याला सुद्धा घास घालण्याचा प्रयत्न करा, काही नाही दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। ह्या दिवशी पवित्र नद्याच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं असतं। नसेल शक्यता आपल्या घरात गंगाजल असतं तर तेच गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे, अंघोळ करायचं आहे। त्याच्याच बरोबर पंचगव्य असेल तर आवर्जून पंचगव्य टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। आता हे सगळं झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं की ताई ह्या दिवशी बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या की ताई ह्या दिवशी उपवास करू जेव घालू शकतो का, आम्हाला आमच्या पितरांसाठी करायचं आहे। जर तुमच्याकडे उपवास करू जेवण करण्याला येणार असेल तर त्यांना घाला, नाहीतर ह्या दिवशी दान करा। मग दानामध्ये अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। तुमच्या घरात तुम्ही कोरडा शिदा गुरुजींना पण देऊ शकता किंवा तुमच्या घरात एखादी गरजू तुम्हाला मदत करणाऱ्या ताई असेल त्यांनाही तुम्ही कोरडा शिदा देऊ शकता। नाही तर जवळपासच्या मंदिरात किंवा तुम्हाला माहिती आहे की इथे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता। तुम्ही भात देऊ शकता, तुम्ही शिरा घरात करून देऊ शकता, अगदी वडापाव जरी दिला, पाण्याची बाटली जरी दिली
चप्पल दान करणं, छत्री दान करणं, ह्या जरी गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीचा मार्ग मोकळा होतो आणि ते त्यांच्यासाठी दान असतं आपलं. तर ते त्यांना दान करत असताना तर अर्थात आपण काही घेत नाही किंवा त्यांच्याकडनं काही मागत नाही. पण सोमवती अमावस्या, कारण भगवान शंकरांच्या उपासनेचा हा दिवस असतो आणि भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे. म्हणून पितरांच्यासाठी काही गोष्टी आहे जे करणं महत्वाचं आहे. पिंपळ वृक्ष खूप महत्वाचं हे झाड आहे आणि नक्कीच ह्या म्हणजे असं म्हणता की अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाची आपण पूजा करू, म्हणजे त्याला स्पर्श करू शकत नाही. तुम्ही काय करायचं, 1 लोटा पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाका, साखर टाका, काळे तीळ, साखर आणि पाणी आणि थोडेसे तांदूळ. परत एकदा सांगते, काळे तीळ, साखर, पाणी, तांदूळ. तिथे गेल्यावरच जर तुम्ही सगळं एकत्र केलं आणि त्या पाण्यात टाकलं आणि तुम्ही पिंपळाला जरी जल अर्पण केलं, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः. कारण बघा, आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली जातो खूप मुंगळे असतात, खूप त्याच्याबरोबर मुंग्या पण असतात, तर त्यांचं सुद्धा ते होतं आणि कुठेतरी पितरांना सुद्धा सद्गती प्राप्त होते आणि आपल्या सुद्धा अडलेल्या अडचणी कमी होतात. मग तुम्ही सकाळी, मग तुम्ही हे रविवारी सकाळी जाऊन स्पर्श न करता पिंपळ वृक्षाला जल अर्पण करणं, जागा असेल तर प्रदक्षिणा घालणं, फक्त स्पर्श करायचा नाही आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि एक तरी दीपदान करावं. आता हे दीपदान कधी करू शकता, तर तुम्ही रविवारी सुद्धा करू शकता आणि तुम्ही सोमवारी सुद्धा करू शकता. नक्कीच मी ते आता जे 33 दीपदान आहे ना त्याबद्दल पण सांगेल, पण आता पितरांच्या नावे एक दीपदान दक्षिण दिशेला तोंड करून, आणि खरं तर पितरांचा दिवा हा कणकेचाच लावायचा असतो. गव्हाचं पीठ घ्यावं छानपैकी आणि त्याच्यावर तुम्हाला 2 वाती मिळून 1 वात करायचं. जर तुमच्याकडे तिळचं तेल असेल तर ते, किंवा साधं तेल असेल तर ते टाकावं. त्याच्यावर काळे तीळ टाकावे आणि पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून तो दीप प्रज्वलन करायचा आहे. मग आता हे दीपदान तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्ही रविवारी 12 नंतर पण, म्हणजे संध्याकाळी पण तुम्ही दीपदान करू शकता किंवा सकाळी जमलं तर सकाळीही करू शकता किंवा सोमवारी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आता असं म्हणतात की भगवान शंकरांची उपासना सोमवती अमावस्याच्या दिवशी केल्यावर सुद्धा पितरांना सद्गती मिळते. मग काय करायचं, 1 लोटा जल जेव्हा भगवान शंकरांना अर्पण करत असतो त्याच्यामध्ये फक्त काळे तीळ टाकायचे आणि ते भगवान शंकरांना अर्पण करायचे आणि तुमचा जो मंत्र आहे, मग श्री म्हणजे ओम नमः शिवाय आहे किंवा शांब सदाशिव आहे किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जरी तुम्ही जप केला, तुमची इच्छा, तुम्हाला जे शक्य असेल, किंवा तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे किंवा शिवष्टोत्तर नामावली आहे याचंही पठण करून तुम्ही ते गंगाजल, आपल्या घरातलं जे पाणी आहे ज्याच्यामध्ये काळे तीळ आपण टाकलेले आहे ते तीळ तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता आणि पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी प्रार्थना करू शकता. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये पितरांची सेवा झाली नसेल तर हे 2 दिवस प्रचंड महत्त्वाचे आहे पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी. जेवढं तुम्हाला जमेल, आता ज्यांना मासिक धर्म आहे रविवारी त्यांनी सोमवारी करावा किंवा दोन्ही दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला जमेल, काही सेवा तुम्ही आज करा, म्हणजे रविवारी करा, काही सेवा तुम्ही सोमवारी करा. तुम्हाला जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच चांगल्या घटना घडतील आणि मेन म्हणजे पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पितरांना, कारण मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास आपण 10व्याला 13व्याला या सगळ्या गोष्टी करत असतो, पण नंतर आपण विसरून जातो. दर अमावस्येला दान धर्म करणं, त्यांच्या नावे दान धर्म करणं. जर तुम्हाला सगळंच करणं नाही शक्य होतं, तुम्हाला गरजू ज्या ताई आहेत ज्या तुम्हाला मदत करायला येतात त्यांनाही कोरडा शिधा द्या. आता कोरडा शिधा म्हणजे काय, डाळीचं पीठ द्या, त्याच्याबरोबर डाळी असेल, तांदूळ असेल, तेल असेल, ह्या दिवशी तुम्ही देऊ शकता. त्यांच्या नावे तुम्ही दान करू शकता की जेणेकरून, आणि दान करताना पण त्यांच्या घरातलं 1 टायमाचं अन्न शिजेल एवढं तुम्हाला दान करायचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.